कुंडली एखाद्याच्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट असू शकते बरं? तुम्ही जेव्हा ते घेणार आहे ज्यावेळेला तुम्ही अफर्मेशन क्रिएट करत असता एक ना एक दिवस तरी ते तुमचं सक्सेस होतं. कारण तुम्ही अफर्मेशनच नुसतं करत नाही तर तुम्ही त्या विचारांचा सुद्धा पाठलाग करायला सुरुवात करता. हीच खरी फॅक्ट आहे. तर ते अपर लिप्स हे खऱ्या अर्थाने समोरच्यावरती छाप टाकण्याचं साधन असं मानलं गेलेलं आहे. म्हणून मोठे मोठे उद्योजक जे काही बियर ठेवतच नाहीत बघा. ज्योतिषशास्त्रामध्ये मुहूर्त पाहणं खरंच त्याला फायदा होतो. गुरुपुषामृतावरती घेतलेलं सोनं शक्यतो कर्जात ठेवावं लागत नाही किंवा मोडलं जात नाही. आजही लग्न, घर, व्यवसाय, नवीन सुरुवात करण्याआधी आपण पंचांग आणि मुहूर्त पाहतोच ना. मग आजच्या डिजिटल युगात ज्योतिषशास्त्राचं स्थान नेमकं काय आहे? ग्रह आपलं भविष्य ठरवतात की फक्त दिशा दाखवतात? आणि सर्वात महत्त्वाचं, नशीब मोठं की मेहनत? या सगळ्या प्रश्नांवरती सखोल आणि मोकळा संवाद करायला आज आपल्यासोबत आहेत पाठक अण्णा, ज्यांची ज्योतिषशास्त्रातली ही तिसरी पिढी आहे. आज आपण ज्योतिषशास्त्र आणि त्यामागचं विज्ञान, त्यासोबतच फेस रिडिंग, वास्तुशास्त्र याबद्दल एकदम उघडपणे बोलणार आहोत. वास्तुशास्त्राच्या बाबतीत बाजारीकरण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण जर बघितलं जनरल आग्नेय असावा आणि ईशान्येत देवघर असावं एवढंच लोकांनी केलं तरी चिकार फरक पडतो असं मला म्हणायचं आहे. मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं वैद्यक शास्त्राला नाव ठेवत नाही तसं आमच्या शास्त्राला सुद्धा नावं ठेवू नका. तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचले नाहीत म्हणून तुम्ही तुमच्यावरती तो भार घ्यावा असं मला वाटतं. लग्न करण्यासाठी पत्रिका पाहणं, कुंडली जुळवणं खरंच गरजेचं आहे का? सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याबद्दल थोडंसं समजून घ्यायचं आहे. आपल्या प्रेक्षकांनाही थोडंसं सांगा की तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका काय राहिलेला आहे. तुम्ही तिसरी पिढी आहात ज्योतिष ॲस्ट्रॉलॉजीमधली, तर थोडंसं मला तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगा. नमस्कार, मी पाठक अण्णा. 2009 सालापासून मी ज्योतिष क्षेत्रामध्ये काम करतोय. अपघाताने या क्षेत्रात आलो असं मला म्हणता येणार नाही, कारण 3 पिढ्यांपासून हाच व्यवसाय माझा आहे. आणि याच व्यवसायामध्ये खूप काही आपण समाजाचं देणं लागतो. लोकांची असणारी मानसिकता आणि मानसिकतेवरती आधार देणं जास्त गरजेचं वाटतं आणि ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने देता येतं असं मी गेल्या 3 पिढींपासून पाहतोय. आणि म्हणून मी हा व्यवसाय खऱ्या अर्थाने व्यवसाय म्हणून निवडला. बरं, तुम्ही व्यवसाय म्हणून पाहता याच्याकडे. हो. मी नॉर्मली ज्योतिष जेव्हा बोलतात ते व्यवसाय म्हणून नाही पाहत. त्याच्याकडे काय फरक आहे दोघांमध्ये? असं आपण सरासरी लोकांना सांगत बसलो की त्याच्यावरती एक व्हॅल्यू कमी धरली जाते आणि व्यवसाय म्हणून त्याच्याकडे गेलं की लोकांना त्याचं आकर्षण तयार होतं. जसं की आता आपण मार्केटिंगमध्ये पाहतोय किंवा काही लोकांमध्ये पाहतोय, तिथपर्यंत पोहोचणं लोकांना गरजेचं वाटतं. जेव्हा आर्थिक देवाणघेवाण केली जाते तेव्हाच लोकांना खरं वाटतं अशी एक पद्धत समाजामध्ये रूढ झालेली आहे. आणि मग एक आपली फीज, लोकांची असणारी गरज, त्या फीजच्या माध्यमातून आपण किती वेळ देऊ, ह्या गोष्टी आपण ठरवल्या आणि म्हणून व्यावसायिक रूप ह्याला खऱ्या अर्थाने दिलं आपण आणि व्यवसाय खऱ्या अर्थाने चालू झाला. बरं, ठीक आहे. आता मला थोडंसं सांगा की कुंडली एखाद्याच्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट असू शकते बरं? नाही, खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण आता आपण मानसिकतेला आधार कशाचा द्यायचा, तर ते कोणत्या गोष्टीवरून बघितलं जावं याचे प्रोटोकॉल्स कुठंच आतापर्यंत दिले गेलेले नाहीत. मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये वराहमिहीर असतील किंवा मागच्या काही कालखंडामध्ये वेद अध्ययन वगैरे ह्या भागातून आपल्या लक्षात येऊन जातं की ग्रह, तारे, नक्षत्र यांचा समाजावरती खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम होतोय. जसं की आपण मंगळाच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये असणारी भीती पाहिली, तर मंगळ हा कधीच भीतीदायक नव्हता. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आपण पाहतो की साधे गुरुजी असतील गावातील वगैरे, तर ते त्याच्या बाबतीची भीती लोकांमध्ये निर्माण करतात. जसं की आपण साडेसातीच्या बाबतीत काही वेळेला बघत असतो की साडेसातीच्या बाबतीत सुद्धा खूप भीती समाजामध्ये निर्माण केली गेली आहे. मुद्दा तसा मुळात नाही. साडेसाती ही माणसाच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण बदलाची एक प्रक्रिया असं मानलं गेलेलं आहे. अच्छा. कारण साडेसातीच्या 3 स्लॉट्स त्याच्यामध्ये पडतात. पहिली अडीचकी, दुसरी अडीचकी आणि तिसरी अडीचकी. या कालखंडामध्ये आपला कोण आणि परका कोण हे कळण्याचं उत्तम साधन साडेसाती असं पूर्वीच्या काळापासून सांगत आलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्या मनामधली भीती कमी व्हावी, मंगळाची भीती, साडेसातीची भीती आणि अनावश्यक भीती कमी झाली पाहिजे म्हणून प्रोफेशनल एक आपण ज्योतिषी म्हणून काम करावं असं लक्षात आल्यानंतर मग आमचं पारंपरिक घराण्याची असणारी जी पद्धत होती ती पारंपरिकतेबरोबर आम्ही परत प्रोफेशनलिझम शिकून सुद्धा
या क्षेत्रामध्ये ज्योतिष विशारद ही पदवी घेऊन 2009 पासून आपण याच्यामध्ये काम चालू केलं. बरं, तुम्ही साडेसातीबद्दल बोललात, तर मला सांगाल की साडेसाती लोकांच्या आयुष्यावरती चांगला इम्पॅक्ट करते की वाईट इम्पॅक्ट करते? निश्चितच चांगला इम्पॅक्ट करते याच्यामध्ये. चांगला इम्पॅक्ट करते. हो. पण आपण नेहमी म्हणतो की साडेसाती चालू आहे माझ्या मागं, म्हणजे काहीतरी खराब दिवस चालू आहेत. हो, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये शनीची साडेसाती म्हणजे एक शनी महात्म्याचं एक छोटंसं पुस्तक येतं. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की गर्व धरील मनासी त्यासीच गांजीन मी. ज्याच्यामध्ये गर्व जास्त प्रमाणात वाढलाय त्याचा शनी गांजतील असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून साडेसातीच्या कालखंडामध्ये आपण अतिशय नम्रतेनं जर काम केलं तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळतं. आणि साडेसातीच्या कालावधीमध्ये लोक कोट्याधीश सुद्धा झालेली आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळते. एखादं उदाहरण सांगू शकाल? नाही तर अंबानींच्या बाबतीत आपण बघतो की ठीक आहे, अनिल अंबानींचं आपण उदाहरण बघितलं की काही कालखंड ते खूप जास्त पुढे गेले होते. नंतर साडेसातीच्या प्रभावाने बराचसा त्यांच्यावरती परिणाम सुद्धा झाला आणि परत मग त्यांच्या मुलाने मध्यंतरी परत कंपनी वगैरे रिजनरेट वगैरे करून चांगलं स्टेबल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. हो, बरं. सो साडेसाती आयुष्यावरती चांगला इम्पॅक्ट पण करू शकता असं तुमचं हो, म्हणणं आहे? निश्चित चांगलाच करते. बरं, लोकांच्या मनामध्ये जी भीती शनीच्या बाबतीत आहे तसं नाही. शनी हा सुद्धा देवच आहे आणि देवावरती निश्चितच श्रद्धा आपल्या आई वडिलांवरती असते तितकीच परमेश्वरावर सुद्धा असलीच पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पण आजकाल आपण पाहतो की AI चा ट्रेंड आलेला आहे. खूप सारे AI स्टार्टअप्स ॲस्ट्रोलॉजीमध्ये येत आहेत, ज्योतिषशास्त्रामध्ये येत आहेत. तर तुम्हाला असं नाही वाटत की काही दिवसानंतर लोक ज्योतिषांकडे जाणं बंद करतील आणि AI लाच विचारतील? नाही, तसं समाधान लोकांचं होणार नाही. जसं आपण फिजिकल एकमेकाशी गप्पा मारतोय, साधारणतः आपण फेस रिडिंग करत असतो, पत्रिका बघत असताना ग्रहांची असणारी स्थिती सुद्धा आपण पाहत असतो, तर लोकांना कम्युनिकेशन करून जाणून घेण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रस आहे असं आतापर्यंत दिसून आलंय. आता AI आलाय, काही दिवसांनी AI सुद्धा निघून जाईल, काही दिवसांनी वेगळं नवीनच काहीतरी येईल. पण जे काही बॉन्डिंग एका गुरुजींचं एका क्लायंट्स बरोबर झालेलं आहे, एका जातकाबरोबर झालेलं आहे, ते बॉन्डिंग मात्र कायमच तसं वर्षानुवर्ष, हजारो शेकडो वर्ष सुद्धा ते राहील तसंच. बरोबर, ठीक आहे. मला आता थोडंसं याबद्दल सांगा की जर आज एखादा व्यक्ती नवीन व्यवसाय चालू करत असेल तर त्याने आपल्या कुंडलीमध्ये काय गोष्टी म्हणजे दाखवून काय गोष्टी चेंज आयुष्यामध्ये केला पाहिजे? निश्चितच पत्रिका बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतंच. कारण आपली स्वतःची कॅपॅसिटी, जसं आपण पत्रिकेचे 12 चौकोन त्याच्यामध्ये असतात, तुम्हाला चौकोन माहीत असतील, तर त्या चौकोनांचं महत्वच तसं आहे की पहिलं स्थान जे म्हटलं जातं ते स्वतःचं स्थान असं म्हटलं जातं. त्याच्यावरून स्वतःची प्रकृती, लग्न स्थान ज्याला म्हणतो ते स्वतःची प्रकृती वगैरे त्याच्यावरून कळते. दुसरं स्थान जे ते धनस्थानाच्या संबंधीची माहिती देते की तुम्ही आर्थिकता कशा पद्धतीने उत्तम निर्माण करू शकता हे सांगेल. वाणीचंही ते स्थान आहे, तुम्ही कशा पद्धतीने एकमेकाला कन्व्हिन्स करू शकाल हे सुद्धा ते स्थान आहे. आपण तिसऱ्या स्थानाच्या संबंधी बघायला गेलो तर तिथं धाडसाचं स्थान आहे. तुम्ही धाडसाने कोणते निर्णय घेऊ शकाल का, किंवा तिथे एखादा पापग्रह बसला तर तुम्ही धाडस निर्माण करताय परंतु ते स्वप्नातच करताय. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने पुढे जायचं त्यावेळेला तो ग्रह त्या ठिकाणी काम करतोय, तुम्हाला धाडसापासून थांबवतोय, अशी ही स्थिती त्या ठिकाणी होते. पत्रिकेचं आपण 4थं स्थान जर पाहायला गेलं तर त्याला मातृस्थान म्हटलं जातं. आणि मातृस्थान म्हणजे घराचं स्थान, आपलं घर कुटुंब कशा पद्धतीचं असेल हे सुद्धा त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने पाहिलं जातं. त्या ठिकाणी जर पापग्रह विराजमान झाले तर ते निश्चितच कुटुंबाला हानिकारक ठरतील. बरोबर. 5वं स्थान आपण बघितलं पत्रिकेचं तर ते विचारशक्तीचं स्थान आहे. मग तुम्ही विचार कोणत्या पद्धतीपर्यंत वर नेऊ शकता, किंवा त्या ठिकाणी जर पापग्रह बसला तर विचारशक्ती तुमची निर्माण होणार नाही. बरोबर. या आपण पुढचं 6वं स्थान आपण रोगस्थानाचं जर पाहिलं तर रोगस्थानावरती पापग्रह बसला तर निश्चित शरीराचे काही भोग आपल्याला भोगावे लागतील किंवा रोग आपल्याला भोगावे लागतील असं दिसतंय. आणि मग 7व्या स्थानावरती आपण गेलो तर तिथं आपल्याला साधारणतः पती पत्नी सौख्याचं स्थान आहे, किंवा पती पत्नी सौख्य जसं म्हणतो तसं आपण आयुष्याचा पार्टनर असेल तर नोकरीतली पार्टनरशिप सुद्धा त्याच्यामध्ये बघू शकतो, व्यवसायातली पार्टनरशिप त्याच्यामध्ये बघू शकतो, म्हणजे कलिग्स, नोकरीची पार्टनरशिप म्हणजे कलिग्स. तर ही पार्टनरशिपची स्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहता येते. 8वं स्थान पत्रिकेचं जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी मृत्यूस्थान त्याच्यावरती काम करतं आणि मृत्यूस्थान निश्चितच गंभीर स्वरूपाचे रोग याच्यामध्ये निर्माण करण्याची शक्यता दाखवते, पापग्रह त्या ठिकाणी असेल तर. आणि मग आपण भाग्याच्या स्थानावरती जातो, भाग्यामध्ये नेमकं आपल्याला काय लिहिलंय. 10व्या स्थानावरती जातोय तिथं कर्म आहे आपलं, कर्मावरती विश्वास ठेवावा असं आम्ही सुद्धा सांगतो एक ज्योतिष म्हणून. आणि मग कर्मावरती विश्वास ठेवत असताना आपल्या कर्मस्थानात कोणता ग्रह विराजमान आहे, तो जो शुभ ग्रह विराजमान असेल तो तुम्हाला चांगल्या कर्माकडे निश्चितच घेऊन जाईल. पण पाप त्या ठिकाणी असेल तर, पापग्रह त्या ठिकाणी असेल तर तो अडचण निर्माण करून घेऊ शकतो. बरोबर. आणि मग कर्मस्थानावरती आपले ऍसेट वगैरे आपल्याला ठरवता येते. मग आपण सोनं नाणं किती घेणार आहात, शेअर मार्केटमध्ये तुम्ही किती गुंतवणूक कराल, ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. 11व्या स्थानावरती आपण गेलो तर अचानकचे असणारे लाभ
आपल्याला लक्षात येऊन जातात. अचानकचे लाभ म्हणजे एखाद्या व्यवसायात पडलोय आणि लगेचच ग्रीप मिळाली त्या ठिकाणी, किंवा एखादा मित्र आपल्याला आयुष्यात मिळालाय आणि त्या मित्राच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीनं गतीने एखादं काम करू शकलो, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि शेवटचं पत्रिकेचं 12वं जे स्थान आहे ते खर्च, चिंता, काळजी, मनस्ताप, तीर्थयात्रा, देवधर्म याच्या संबंधीचं ज्ञान देतं. म्हणजे जर पत्रिकेचे 12ही स्थानं जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासली तर आपल्याला गती मिळतेच, असं मी दाव्यानं सांगू शकतो. बर, पण मला एक सांगा सर, की जर एखाद्या स्थानामध्ये काहीतरी तुम्हाला दिसलं की बरोबर नाही आहे किंवा ते योग्य ठिकाणी नाही आहे, तर त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन्स कसे असतात? आता पापग्रह त्या ठिकाणी कोणता विराजमान झाला याच्यावरती ते डिपेंड करेल की आपल्याला त्यांच्या राहणीमानात काही बदल करायचा आहे का, त्यांच्या काही ड्रेसिंग सेन्समध्ये आपल्याला बदल करायचा आहे का, त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये काही जास्त अप अँड डाऊन्स येत आहेत का? एखादं एक्झाम्पल सांगू शकाल? एक्झाम्पल तसं समजा व्यवसायामध्ये एखाद्याला किंवा लग्न जवळ जुळत नाहीये, एखादा व्यक्ती आहे, मंगल दोष आपण पाहतो किंवा खूप सारे दोष असतात, आपण कुंडली नेहमी पाहायचं म्हणतो, पण कुंडलीमध्ये काहीतरी दोष आहे, लग्न जुळत नाही, तर मग त्यावेळेस काय करायला पाहिजे? नाही, लग्नाच्या संबंधीची स्थिती अंतर्दशा आणि महादशा याच्यावरून मुख्यतः अभ्यासली जाते. तुमची दशा जर त्या पद्धतीची, समजा सप्तमामध्ये गुरु असेल तर विवाहाला उशीर होतोच, म्हणजे तो कितीही क्वालिफाय असू द्या. सप्तमात गुरु असला की विवाहाला तो विलंब करतोच. म्हणजे तुमची खूप चांगल्या पद्धतीचे ऍसेट आहे, खूप तुम्हाला छान पॅकेज आहे, खूप तुम्ही गर्भ श्रीमंत आहात, तरी त्या ठिकाणी गुरुची स्थिती तुम्हाला लग्नाला अडचणीची ठरते. आणि मग गुरुचा कालखंड संपल्यानंतर काही जणांची लग्न 40, 42, 45 वर्षी सुद्धा झालेली बघतो, त्या गुरुच्या स्थितीमुळे ती निर्माण होतात. आता लग्नासाठी म्हणून उपासना हाच एक त्याच्यावरचा पर्याय राहील, उपासना हाच पर्याय राहील. आणि सगळ्यात महत्वाचं, ही पत्रिका बघत असताना पत्रिकेला जितकं महत्व द्यावं, समजा विवाहाच्या बाबतीत आपण बोलतोय, तर जेवढं विवाहाला महत्व देण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचंय, तितकं आपल्या समाजात किती किंमत आहे, आपल्या समाजात मान सन्मान आहे का, आपल्या कुटुंबाचं, आपल्या पाहुण्या रावळ्यांमध्ये किती किंमत आहे, हे सुद्धा थोडंसं मॅटर करतं. म्हणजे परत कर्मावरती सुद्धा थोड्याफार नुसतीच पत्रिका बघून त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळत नाही. म्हणजे आपण सपोज त्याला नोकरीच नाहीये एखाद्याला आणि मग पत्रिका बघून लग्न होईल का, तर हे सांगणं सांगू शकतो, मात्र तुमचं स्वतःच्या काही गोष्टी त्या पण महत्वाच्या ठरतात. बरोबर. सो पण लग्न करण्यासाठी पत्रिका पाहणं, कुंडली जुळवणं खरंच गरजेचं आहे का? हो, निश्चितच. कारण नुसतंच गुण जुळले म्हणजे लग्न जमलं असा त्याचा भाग होत नाही. पत्रिकेत असं सांगितलंय की नाडी, योनी, गण आणि वर्ण हे प्रामुख्याने बघितलं जातं. आपण बघतो खेडेगावात नाडी जर वेगळी असेल तर सेम असेल तर लग्न करत नाही, वेगळी पाहिजे नाडी असं म्हणतात. तर ह्याच्या मागचं प्रामुख्यानं लोक जे ग्रामीण गुरुजी आहेत ते त्याच्यामधलं आपल्याला विस्तृतपणे माहिती देत नाहीत. मुळातच विषय असा आहे की गुणांचा आणि लग्नाचा काही एक संबंध नाहीये. आतापर्यंत जे आपण पाहत आलोय ते मिसअंडरस्टँडिंग केलं लोकांचं, असं मी निश्चितच दाव्यानं सांगू शकतो. कारण जर राक्षसगणाची मुलगी असेल आणि जर मनुष्यगणाचा मुलगा असेल तर राक्षसगण काय करतो हे जनरल सगळ्याला माहित आहे. किंवा वर्णाच्या बाबतीत बघितलं तर वर्ण एखाद्याचा ब्राह्मण वर्ण आहे, एखाद्याचा विप्र वर्ण आहे, राहणीमानात बदल निश्चितच होऊ शकतो. आपल्याला त्या ठिकाणी योनी नावाचा जो शब्द आहे तो खरंच शास्त्राने योनी ह्याच नावाशी रिलेट केलाय. म्हणून आपण बघतो की एखाद्याची श्वान योनी असेल आणि एखाद्याची साधारणतः गजयोनी असेल तर वैवाहिक सौख्यासाठी ते किंवा आपण त्यांच्या एकत्रीकरणासाठी ते निश्चितच उत्तम असणार नाही, हे आपण त्या ठिकाणी बघतो. आणि गरुड असेल, सर्प असेल, ही जर स्थिती असेल तर ही सुद्धा फारशी अनुकूल नाही. मांजर असेल, उंदीर असेल वैरवर्गामध्ये तर ही स्थिती सुद्धा लग्नाला अनुकूल नसते. ज्योतिषशास्त्रामध्ये गुण बघण्याचं खऱ्या अर्थानं एक साधन असं आहे की ती मुलगी आणि तो मुलगा विवाह केल्यानंतर छान पद्धतीने पुढे जातील का, एकमेकाचे विचार एकमेकाला जुळतील का, हे बघण्याचं साधन आहे. म्हणजे आम्ही सहज असं एक उदाहरण म्हणून सांगत असतो की 36 गुण जुळले एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, समजा मुलालाच संस्कार नसतील तर ते 36 गुण येऊन सुद्धा उपयोग नाही, कारण त्याची लँग्वेज चांगली नसणार आहे. म्हणजे तिथं वैचारिक मतभेद होऊ शकतात. आणि काही वेळेला आपण बघतोय पळून गेलेल्यांचं सुद्धा लग्न फार सुखकर झालंय, असं सुद्धा खूप आपण उदाहरणं बघितलीत. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून गुण बघणे याचा अर्थ तो मुलगा आणि ती मुलगी एकमेकाला शारीरिक दृष्ट्या पूरक आहेत का हे बघण्याचं खऱ्या अर्थाने साधन आहे. बरोबर. आणि आजकाल तर खूप सारे लोक पाहत देखील नाहीत, कुंडली पाहत नाहीत किंवा डायरेक्टली लग्न करतात. लव्ह मॅरेजेस जे असतात त्यामधले मोस्टली की कुंडली न पाहता देखील लग्न करतात. मग त्याच्यामुळे आता आपण या प्रसंगात पाहतोय की डिवोर्सचं प्रमाण, वैचारिक मतभेदाचं प्रमाण पण खूप वाढलंय आणि डिवोर्स पण खूप होत आहेत आता. बरोबर. साधारणतः आपण 2000च्या पूर्वी जाऊया तर त्यावेळी डिवोर्सचं प्रमाण फार कमी होतं. 2010 पूर्वी सुद्धा कमी होतं.
आणि आताच्या कालखंडात वैचारिक मतभेद खूप वाढलेत, अँबिशन्स खूप वाढलेत, आणि त्यामुळे हे प्रसंग न बघितल्यामुळे होऊ शकतील असं मी म्हणू शकतो. बरोबर. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण नेहमी काही शुभ कार्य करायचं असेल तर मुहूर्त पाहतो. तर मुहूर्त पाहणं, ज्योतिषशास्त्रामध्ये मुहूर्त पाहणं खरंच त्याचा फायदा होतो, ते योग्य असतं? मुहूर्ताचं शास्त्रच असं आहे की एखाद्या दुकानाचा आपण मुहूर्त काढला तर ते शुभयोगात व्हावं एवढाच त्याचा पर्पज आहे. त्या मुहूर्तावर चालू केलेलं दुकान 100% चालेलच असं नाही, कारण व्यवसाय करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. तुम्ही फार एकदम गुरुपुष्यामृतावरती दुकान चालू केलंय आणि तुमची भाषा कस्टमरवर बोलताना, गिरायकाबरोबर बोलताना व्यवस्थित नसेल तर ते दुकान नाही चालणार. मुहूर्त फक्त ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणण्यापेक्षा वेदांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात की कोणतंही काम करत असताना मुहूर्त असणं आवश्यक आहे. आपण एखादं हवन करायचं असेल तर पृथ्वीवरती अग्नी असावा का नाही असंही म्हणलं जातं. तर अग्नी पृथ्वीवर असेल तर त्यावेळेला आपण ते हवन वगैरे कृत्य करावीत. किंवा आपण घराची चौकट बसवायची असेल तर स्थिर नक्षत्रावरती बसवावी. म्हणजे आपण एक मुहूर्तच का, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की सोनं खरेदी आपण कोणत्या दिवशी करतो? गुरुपुष्यामृतावरती. खूप छान असं सोनारांच्या सुद्धा जाहिरात येतात. मग त्याचं कारण असं आहे की गुरुपुष्यामृतावरती घेतलेलं सोनं शक्यतो कर्जात ठेवावं लागत नाही किंवा मोडलं जात नाही. म्हणून पूर्वीच्या लोकांनी तो दिवस खऱ्या अर्थाने तो निवडला गेलाय. म्हणून मुहूर्ताला फार महत्व देणं आवश्यक आहे. म्हणजे मुहूर्त पाहायला तर त्याचा फायदा होतो. ठीक आहे. मला अजून एक सांगा की काहींच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, तर कोणते कोणते दोष कुंडलीमध्ये असू शकतात आणि त्याने त्यांच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो मला हे सांगा. दोष जवळजवळ 32 प्रकारचे येतात पत्रिकेमध्ये. 32 दोष असतात. जवळजवळ 32 प्रकारचे दोष असतात. प्रत्येकाच्या पत्रिकेला 32च येतील असं नाही. कोणाला विष्टीच्या भद्रा येतील, कोणाला आश्लेषा नक्षत्र येईल, कोणाला मघा नक्षत्र येईल, कोणाला कालसर्प येईल, कोणाला मंगळ येईल. अनेक प्रकारचे दोष आहेत त्याच्यामध्ये. कोणते जास्त दिसून येतात? मंगळाचा दोष आपल्याला दिसून येतो प्रामुख्यानं. तांबूस रंग असतो त्या व्यक्तीचा आणि तामसी असतो. पटकन चिडणं, पटकन रागावणं, बोलल्यानंतर राग येणं, अशा स्वरूपाची स्थिती त्या मंगळावरती येते. आणि त्यांच्याकडे अँबिशन्स खूप असतात. पुढे जाण्याची जी ग्रोथ आहे ती मंगळावाल्यांना जास्त प्रमाणात मिळून जाते. की आपण बघतोय की भारताचे झालेले पंतप्रधानांपैकी 85% पंतप्रधान मंगळाचेच होते. आणि त्यामुळं मग आपल्या राष्ट्राची जी गती आहे ती बाकीच्या देशांच्या तुलनेत का वाढत गेली, तर त्यांच्या निर्णय क्षमता खूप चांगल्या होत्या. आणि मला इथं सांगायचं की मंगळवाल्यांच्या निर्णय क्षमता खूप चांगल्या पद्धतीच्या असतात, योग्य पद्धतीने विचार करून जर निर्णय घेतले तर. बरोबर. सो मंगल दोष एक आहे. अजून कोणते कुठले दोष असतात? आता कालसर्पाचा तुम्ही जो प्रश्न विचारला, तर कालसर्पाचा विषय असा आहे की तो एक वादातला दोष असं मानलं जातं की कालसर्प आहे की नाही, का असं वादात धरलं गेलंय. की काही आता नवीन जे काही 3 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे जे काही शिक्षण घेतलेले ज्योतिषी आहेत, ऍस्ट्रॉलॉजर आहेत, त्यांनी हे वैचारिक मतभेद फार प्रमाणात रुजवले गेलेत. आणि कालसर्पाचा परिणाम हा घराण्याच्या बाधेंवरती निश्चित डिपेंड केला जातो असं सांगितलं गेलंय. असं कोणत्या ग्रंथामध्ये त्या कालसर्पाचा थेट उल्लेख नाहीये. परंतु आपल्या घरामध्ये गेलेल्या एखाद्या व्यक्तीची समाधी आपण ठेवली असेल, आपण ग्रामीण भाषेत त्याला थडगं म्हणतात, जर ते ठेवलं असेल आणि त्याची जर योग्य पद्धतीने उपासना जर होत नसेल तर मात्र त्या थडग्याचा त्रास होऊ शकतो असं शास्त्रात म्हटलं गेलं आहे. जसं की आपण एखादं समाधी मंदिर बघितलं, उदाहरण मी तुम्हाला देतो की आपल्या साईबाबांचं समाधी मंदिर आहे किंवा आमच्या भागामध्ये गोंदवलेकर महाराजांचं समाधी मंदिर आहे. तर समाधी मंदिरामध्ये सकाळच्या पूजेपासून ते संध्याकाळच्या शेजारतीपर्यंत सगळ्या उपासना रोजच्या रोज दैनिक त्या वेळेला केलं जातं. आणि मग त्याची स्पंदनं आपल्याला दिसून येतात, त्या समाधीची स्पंदनं. म्हणजे आपण जर शिर्डीच्या साई मंदिरात गेलो होतो, तिथले व्हायब्रेशन्स आपल्याला इतके चांगले करतील की वारंवार आलं पाहिजे. आपण बघतो की भक्तगणांची तिथं गर्दी का वाढली, काहीतरी मिळत असल्याशिवाय त्या ठिकाणी गर्दी करणार नाही कोणी. म्हणजे आपण कालसर्पाच्या संबंधी सुद्धा तोच उदाहरण का लागू करतोय, तर आपल्या घराण्यामध्ये गेलेल्या व्यक्तींच्या बाबतीची पूजा, आराधना, उपासना आणि त्यांच्यावरचा सुद्धा गेलेल्या व्यक्तींवरचा विश्वास जर आपण दृढ ठेवला तर निश्चितच आपल्याला फायदा होऊन जाईल. त्यालाच खऱ्या अर्थाने आपण कालसर्प म्हणूया. बरं. तुम्ही आता एक उल्लेख केला बोलताना की जे 3 दिवसाचे 6 दिवसाचे सर्टिफिकेट घेऊन ॲस्ट्रॉलॉजर्स वगैरे बनतात, तर आता एक समजा मी आहे, मला ज्योतिषाचा सल्ला घ्यायचा आहे, पण मला नाही माहिती की त्या व्यक्तीनं सर्टिफिकेट घेऊन 4 दिवसाचा 5 दिवसाचा सर्टिफिकेट घेऊन केलेला आहे. तर खरा ज्योतिष म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की खरंच निपुण असा ज्योतिष, ज्याला अनुभव आहे असा ज्योतिष कसा ओळखावा? निश्चितच आहे. बघा, आपण एखाद्या दवाखान्यात जात असू उपचार घ्यायला, तर आपण त्याचं बोर्ड पहिला पाहतोय.
आणि तो MBBS आहे, तो ते BMS आहे, ते MBBS MD आहेत, की ते आणखीन काय झाले त्यांचं, हे सगळ्या गोष्टी बघूनच जातो. मग आपल्या आयुष्याची दिशा ठरवताना आपण त्या गोष्टी त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटून ते खरंच आपल्याला काही परिणामकारक ठरू शकतात का याची परीक्षा घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बर, पण जर एखादा सर्टिफिकेट करत असेल 6-7 दिवसामध्ये, जर त्याला खरंच त्याने शिकला असेल तर तोही चांगला सल्ला देऊ शकेल ना? तसं कसं म्हणता येईल, म्हणजे 4 दिवसात 6 दिवसात काय होऊ शकतं? आता तुम्हीच पॉडकास्ट करताय तर तुमची मेहनत अनेक वर्षांची असेल ना. तर तुमच्याकडे मी आता बघतोय, तुमच्या बरोबर बसलोय आणि मी लगेच उद्या जाऊन पॉडकास्ट मी स्वतः ऑर्गनाईज करावं इतकं ते सोपं नसावं हे तर तुमच्याही लक्षात येऊन जाईल की 3-6 दिवसात, किंवा मी म्हणतो चला एक 6 महिन्याचा जरी आपण कोर्स एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरने केला तर त्याचं त्यांनी केलेले क्लायंट्स काय, त्याचे मागचे अनुभव काय, त्याचे किती क्लायंट्स झाले हे सुद्धा बघणं किती गरजेचं आहे मला वाटतं. बरोबर. सो असा एखादा अनुभव मला सांगाल का तुम्ही, की तुमच्याकडे एखादा क्लायंट आला असेल, एखादा व्यक्ती आला, त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तुम्ही त्याला सल्ला दिल्याच्या नंतर त्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते दूर झालेत? हो, बऱ्याचदा तसं होतं. संततीच्या संबंधी सुद्धा होण्यासाठी अनेकदा उपचार केलेली काही लोक सुद्धा आपल्याकडे येतात आणि IVF वगैरे IUV जी काय ट्रीटमेंट असेल ती पण बऱ्याचदा फेल झालेली सुद्धा बरीचशी लोक येतात. आणि आपण त्याच्यावरती संतती स्थानाचं जे काही त्या ठिकाणी वेटेज आहे त्या वेटेजच्या काही उपासना आपण त्यांना सांगतो आणि त्या उपासनेच्या बळावरती आपल्याला त्यांना छान रिझल्ट देता आलेत. अशा अनेक आपल्याला सांगता येतील, फोन नंबर सहित सांगता येतील इतके क्लायंट्स आपल्याकडे आहेत. बरं, मला एखादं एक्झाम्पल द्या ना. नाही तर संततीच्या बाबतीत सांगत असताना वैचारिक मतभेद सगळ्यात पहिले मिटवावे लागतात. की त्यांचं रिलेशन होत असताना त्या दोघांची एकरूपता एका विचाराची असणं आवश्यक असतं आणि त्यांना ते सांगण्याचं काम एक तर सेक्सोलॉजिस्ट करू शकतो किंवा एक तर ॲस्ट्रोलॉजिस्ट करू शकतो. आणि आपण त्यांना कसं राहावं, कसं वागावं, कोणते कपडे त्यांनी परिधान करावेत, कोणतं रत्न त्यांनी परिधान करावं, कोणती त्यांनी उपासना करावी, अशा पद्धतीचे काही आपण टॅक्टिक्स त्यांच्या पुढे मांडले आणि त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट दिसून आलाय. बरं, अजून एक इथे मतभेद खूप लोकांचे असतात जे मेजरली म्हणतात की सायन्स आणि ॲस्ट्रोलॉजी यांचा काही संबंध नाही आहे, ॲस्ट्रोलॉजी जी आहे ती सायंटिफिक नाही आहे, याच्यावरती तुम्ही काय सांगाल? हे बघा, जी काही समुद्र मंथनातून जी काही 14 रत्न निघाली त्या 14 रत्नातलं एक ज्योतिष आहे. आणि मग सायन्स हा जेव्हा तुम्ही शब्द उच्चारत आहे ते सायन्सचा उगम नेमका कधी आहे हे कोण सांगू शकताय का? आम्ही आमच्या ज्योतिषचा उगम सांगतोय, सायन्सचा उगम कुणाला सांगता आला नाही. म्हणजे आपण मागच्या कालखंडात जर बघितलं तर विमानाचा शोध ज्यांनी लावला त्याच्यापूर्वीच सीतामाईंना विमानातून नेलं असं त्या ठिकाणी रामायणामध्ये आहे. म्हणजे विमान त्याही वेळेला होतं. किंवा आपण काही जुनी मंदिरं बघितली तर त्या जुन्या मंदिरांमध्ये शिलालेख पाहता बऱ्याचशा गोष्टी होत्यात. मग सायन्स हे आताच्याच काळात आहे असं मी म्हणेन, कारण सायन्सला उगमाचा कालावधी नाहीये. वेद, अध्ययन, पुराण, 16 शास्त्र, 18 पुराणं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील जे सायन्स आत्ताच्या काळात निर्माण झालं. किंवा आता आपण बघतोय पाश्चात्य संस्कृतीमध्ये आज जसं आपलं श्रीकृष्ण आपले आहेत आपण म्हणतो हिंदूंचे आपले आहेत. आणि मग आपले श्रीकृष्ण इस्कॉनवाल्यांनी प्रगल्भ केले आणि मग आपल्या लोकांनी प्रगल्भ करून आपली लोक कृष्णाकडे किती आहेत आणि इस्कॉनकडे किती गेली. आता तो आर्थिक गणिताचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया, पण त्यांच्याकडे कृष्ण भक्ती प्रचंड प्रमाणात रुजवली गेली. म्हणजे कालांतराने काही वर्षांनी ते म्हणतील कृष्ण सुद्धा अमेरिकेचा होता इथपर्यंत म्हणायला सुद्धा काही वर्षांनी ते कमी पडणार नाहीत, कारण आपल्या हिंदूंमध्येच फक्त शंका निघतात. बरोबर, लक्षात येत आहे का? धर्माचा जर आपण विचार करायला गेला तर हिंदू धर्मामध्येच फक्त शंका निर्माण करणारी लोक जन्माला आली. बाकीच्या कोणत्याही धर्मामध्ये स्वधर्मामध्ये शंका निर्माण करणारी लोक जन्माला आलीच नाहीत. तो आपल्या हिंदूंना शाप आहे असं मी म्हणेन. असं आपले लोक आपल्याच धर्मावरती प्रश्न विचारतात आणि मग आपण म्हणजे बाकीच्या धर्मामध्ये ते होत नाही. हो, बाकीच्या धर्मांमध्ये स्वतःच्या धर्मावरती शंका घेतली जात नाही असं मी आतापर्यंत पाहत आलोय. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण ज्योतिष शास्त्राबद्दल बोलतोय, त्यासोबतच ज्योतिषशास्त्रासोबतच लगतचा अजून एक शास्त्र आहे, तो आहे वास्तुशास्त्र. तो वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतं? वास्तुशास्त्र खूपच चांगल्या पद्धतीनं जर बघितलं तर आपल्याला त्याचे छान रिझल्ट मिळू शकतील, पण ते फार कॉमन बघावं असं मला वाटतंय. त्यात जर आपण गुंतून गेलो तर मात्र आर्थिक आपले नुकसान खूप होतील, कारण वास्तुशास्त्राच्या बाबतीत बाजारीकरण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण जर बघितलं जनरल आग्नेयेत आग्नेय असावा आणि ईशान्येत देवघर असावं एवढंच लोकांनी केलं तरी चिकार फरक पडतो असं मला म्हणायचं आहे. कारण वास्तुशास्त्र हे 100% पूर्ण होऊ शकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी असतात. जसं आपल्याला आजोबा आहेत, वडील आहेत आणि आपण मुलगा म्हणून काम करतो, तशाच पद्धतीनं वास्तुशास्त्र काम करतं. मुलगा म्हणजे ते घर आहे
वडील म्हणजे ते कंपाऊंड आहे आणि आजोबा म्हणजे तो परिसर आहे. या तीनही गोष्टी बघणं फार महत्वाचं असतं. बर. तुमचं घर फार छान चांगल्या पद्धतीनं बांधलंय, सगळं एकदम आर्किटेक्चरकडनं प्लॅन केलाय, वास्तू तज्ञ बोलवून केलंय, आणि मग त्या कंपाऊंडमध्ये काही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी असतील, चुकीची झाडं असतील, चुकीच्या ठिकाणी काही ड्रेनेज असतील, तर त्या ठिकाणी तुमची बांधलेली वास्तू काही काम करत नाही. बर. चला ठीक आहे, आपण म्हणूया तुमची वास्तू छान आहे, तुमचं कंपाऊंड सुद्धा छान आहे, पण जमिनीचा जो समतल आहे तो समतल टेबल लँड नसेल तर तोही आपल्या आयुष्यावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करतो. चांगल्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा वाईट पद्धतीने सुद्धा परिणाम करू शकतो. जसं की पूर्वेचा उतार असणं चांगलं आहे, तसेच उदाहरण आपण इथं देऊ शकतो की लँडस्केप खूप महत्वाचं आहे यासाठी. त्यामुळे वास्तुशास्त्राच्या आहारी न जाता घरातले रंगसंगतीचे परिणाम घरात करून घ्यावेत, लाईट कलर घरामध्ये द्यावेत, पडदे लाल रंगाचा वापर करू नये, तुम्ही मरून चॉकलेटी रंगाचा घरामध्ये रंगाचा जास्त वापर करू नये. असे थोडे थोडे पॉईंट्स वापरले तरी घरात सुख शांती समाधान. घर स्वच्छ असावं, घरात जाळ्या कुठं नसाव्यात, तुटक्या फुटक्या वस्तू घरामध्ये नसाव्यात जे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी तयार करतील, चुकीचे फुटलेले आरसे नसावेत, अशा काही गोष्टी आहेत. त्या जर तेवढं जरी पाळलं तर वास्तुशास्त्र झालंच म्हणून समजा. त्यासाठी काय लाखो रुपये खर्च करावेत असं बिलकुल मी म्हणणार गरजेचं नाही. सो तुम्ही खूप छान छान पॉईंट सांगितले की सिंपल ज्याच्यामध्ये जास्त खर्च येणार नाही आणि ते प्रत्येक जण आपल्या घरामध्ये करू शकतो. बरोबर. हो. जसं की आरशाचा पॉईंट सांगितला तुम्ही, पडद्याचा कलर सांगितला, अजून काही पॉईंट सांगू शकाल की ज्याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना काही खर्च नाही करायला लागणार आणि त्यांच्या वास्तूच्या हिशोबाने घर देखील. वास्तुशास्त्राच्या बाबतीत पूर्वीपासूनची लोक एकच सांगायची, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमचं जर मन प्रसन्न असेल त्या घरामध्ये, मन प्रसन्न राहण्यासारखी तुमची वैचारिक स्थिती असेल, मन प्रसन्न राहण्यासारखे तुमचे जर तुमच्या घरात वादविवाद नसतील, तुम्ही घरातल्या व्यक्तीचा प्रामुख्याने घरातल्या स्त्रीचा मान सन्मान ठेवत असाल, म्हणजे आपण म्हणतो की घरातला कर्ता कोण, तर आतापर्यंत मांडलं गेलंय घरातला कर्ता पुरुष. बरोबर. तर शास्त्रात तसंच नाही. म्हणजे एका ग्रंथाबद्दल आतापर्यंत वादविवाद खूप आहेत बघा. मनुस्मृतीच्या बाबतीत खूप आपण वाद आतापर्यंत पाहिले. तर मनुस्मृतीमध्ये असं सांगितलं की घरातली स्त्री ही खऱ्या अर्थाने घरातली कर्ती आहे, कारण ती आपल्याला जेवण तीच करून देणार आहे, आपलं डोकं दुखल्यानंतर काळजी सुद्धा तीच घेणार आहे, आपण आजारी असल्यानंतर काळजी घेणार आहे, आपली फायनान्शियल ग्रोथ थांबली तर ती म्हणेल मी उपासना करते, मी देवाच्या पुढे बसते, मी दिवा लावते, मी जप करते, तुम्ही काळजी करू नका, मी घरातलं सगळं. खऱ्या अर्थाने घरातली स्त्री जर समाधानी असेल तर वास्तुशास्त्राचे परिणाम खूप गंभीर नाहीत भोगावे. बरोबर. खूप छान सल्ला तुम्ही दिला. मला अजून एक मुद्द्याकडे यायचं आहे वास्तुशास्त्रासोबतच की फेस रिडिंग, चेहरा पाहून पण आपण भविष्य सांगू शकतो. हो, निश्चितच. बर. आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की आता असणारे राजकीय नेते आणि त्यांची कपाळाची ठेवण ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्याला टक्कल आहे त्याचीच प्रगती आहे. असं का? बघा ना तुम्ही, आता जनरल जर आपण बघितलं तर वास्तविकता जास्त टक्कल असणारेच यशस्वी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे फेस रिडिंग मध्ये असं सांगितलं की ज्याचं कपाळ मोठं, ललाट, ज्याचं कपाळ मोठं त्याला यश मोठं असं म्हटलं जातं. मग कपाळाची ठेवण कशी आहे, कपाळावरती रेषा कशा आहेत, तुमच्या डोळ्यांची डिपनेस कशी आहे, डोळ्यांचा रंग कोणता आहे, तुमची भुवई ब्रॉड आहे की नाजूक आहे, तुमच्या कान केवढा मोठा आहे की छोटा आहे, कानाची पाळी नाजूक आहे का, नाकाला शेंड आहे की नाक बसका आहे, नाकपुडी तुमची मांसल आहे का, तुमचा वरचा ओठ कसा आहे, खालचा ओठ कसा आहे, खांद्यापासून तुमच्या मानेची उंची किती आहे, तुमच्या केसाची ठेवण कशी आहे, तुम्ही बसत असताना हातावर हात ठेवून बसताय का, तुम्ही चिंतामुद्रेत गालाला हात लावून बसताय का, तुम्ही सरळ बसताय का, तुम्ही वाकून बसताय का. अनेक गोष्टी आपल्याला फेस रिडिंग मध्ये म्हणण्यापेक्षा शरीराच्या प्रत्येक गोष्टीवरून पाहता येते आणि त्याच्यावरून आपल्याला छान पद्धतीचे रिझल्ट सुद्धा घेता येतात की समोरच्याचा आत्मविश्वास आहे का. जर जास्त असेल तर त्याला कमी कर म्हणून सांगता येऊ शकतं आणि जर कमी असेल तर मात्र नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे याच्यावरती सुद्धा फेस रिडिंग नुसार आपल्याला मार्गदर्शन त्यांना करता येतं. तुम्ही प्रत्येक आपल्या चेहऱ्यावरती प्रत्येक जो अवयव आहे त्याच्याबद्दल काही ना काही सांगितलं. मला थोडंसं अजून त्याच्यामध्ये डीपमध्ये सांगा की जर कपाळाबद्दल जसं तुम्ही सांगितलं की त्याचं सक्सेस किंवा त्याला समृद्धी, त्याचं करिअर कसं होईल ते सांगू शकतो. डोळ्यामधून काय पाहता येतं, नाकामधून काय पाहता येतं, ओठ कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टी मला थोडक्यात. डोळ्यांची ठेवण कशा पद्धतीची असं पूर्वीचे लोक सुद्धा सांगायची की घारे डोळे असले की त्या व्यक्तीच्या बाबतीत थोडंसं काळजी घ्यावी असं सांगितलं जायचं. बरोबर.
या डोळ्यांचा रंग काळा काळा एकदम आपण म्हणतो काळसर असेल तर ती विश्वासास निश्चित पात्र असू शकते. मात्र चॉकलेटी रंग डोळ्याचा असेल तर ते अनेक व्यवसायांवरती लक्ष ठेवणारे असतात. एका व्यवसायावरती ठाम राहत नाहीत, अनेक ठिकाणी ते जातात. तसंच कानाची ठेवण सुद्धा आपल्याला कानाचा मांसल भाग त्यांच्या स्वभावाचं प्रतिनिधित्व करतो खऱ्या अर्थाने. कानाचा मांसल भाग असेल तर तो व्यक्ती हळवा आहे असं म्हणता येतं. मांसल भाग म्हणजे कानाची जी पाळी आहे ती कानाची पाळी जर मांसल असेल तर ती व्यक्ती हळवी आहे असं म्हणता येतं. आणि कान जर कडक असेल तर ती कडक शिस्तीचं आहे असं म्हणता येईल. अच्छा. तर नागपुडी सुद्धा तशाच पद्धतीचं काम करते की नाकाचा शेंडा जर जास्त असेल आणि नागपुडी कडक असेल तर मी करेल तेच खरं, म्हणजे स्वतःचं म्हणणं खरं करण्याची वृत्ती, अशा पद्धतीचं निश्चितच म्हणता येतं. अर्थात वरचा ओठ आपण म्हणतो की बरेचसे काही मोठी लोक आहेत बघा की अप्पर लिप्स ओपन ठेवतात, मिशीनी झाकत नाही, अशी खूप आहेत. तर ते अप्पर लिप्स हे खऱ्या अर्थाने समोरच्यावरती छाप टाकण्याचं साधन असं मानलं गेलेलं आहे. म्हणून मोठे मोठे उद्योजक जे काही बियर्ड ठेवतच नाहीत बघा. आणि आता चला बियर्डचा विषय निघालायच म्हणून आता मीच एक प्रश्न घेतो त्याचं उत्तर देतो की आता सरासरी 100 लोकांमध्ये एक 70-75 लोकांचे बियर्ड दिसून येतात आपल्याला. ट्रेंड आलाय तो आता. मग त्याचं ट्रेंड आहे की त्याचं खरंच काय त्याच्या मागचं कारण आहे, याच्यावरती जर आपण थोडासा फोकस केला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की दाढी वाढवल्यानंतर, बियर्ड वाढवल्यानंतर राहूची स्थिती ऍक्टिव्ह होते. आणि राहू ऍक्टिव्ह होतो याचा अर्थ तो कामात प्रगल्भता निर्माण करतो. पण त्या बियर्डला वेळच्या वेळेला सेटिंग असेल, त्याचं वेळच्या वेळेला रंगकाम असेल, ह्या जर गोष्टी उत्तम केल्या तर मात्र त्या ठिकाणी सुद्धा दाढीवाले यशस्वी आहेत. आता आपण देशाचे पंतप्रधान सुद्धा बघतोय, गृहमंत्री सुद्धा बघतोय, अनेक लोक त्याच्यामध्ये आपण पाहतोय. बरोबर. अजून मला सांगा की चेहऱ्यावरून अजून काही गोष्टी आपण समजू शकतो? चेहऱ्यावरून आत्मविश्वास आणि नैराश्य ही खूप छान पद्धतीने लक्षात येतं. नैराश्य देखील समजतं. नैराश्य खूप छान पद्धतीने समजतं. म्हणजे पूर्वीची लोक सुद्धा अशी म्हणायची किंवा घरातली लोक सुद्धा म्हणतात किंवा चला जनरल नवरा बायकोच्या वादविवादामध्ये सुद्धा बायको सांगत असते की तुम्ही आजकाल माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत बरोबर. असे आपण वाद बघतो की तुम्ही चला ठीक आहे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा, जर बघत नसाल तर तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मुद्रा विज्ञानचं खरी फॅक्ट ती आहे. तुम्ही एखादा प्रश्न विचारत असताना त्या विचारणाऱ्याला सुद्धा प्रगल्भतेनं विचारायला हवा. आणि त्या ठिकाणी जर तुमची नजर चोरली जात असेल तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी लपवताय किंवा तुमच्याच्यानं प्रयत्न करून सुद्धा काही होत नाहीये, असा त्याचा भाग आपण घेऊ शकतो. बर. किंवा आपण काही लोक डोक्याला खाजवताना बघतो, आपण बोलत असताना किंवा हातात हात घेताना बघत असतो, तर ती लोक अशी संकुचित स्वभावाची आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. संकुचित म्हणजे माझ्यापासलं काही तुम्हाला द्यायचं नाही, मात्र तुमच्यापासून काढायचंय, अशा विचाराची सुद्धा लोक या ठिकाणी हातात हात घालून बसलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून एखाद्या मोठ्या आपण कॉन्क्लेव्हला गेलो तर त्या ठिकाणी पहिल्यांदाच सांगितलं जातं की हाताची घडी घालू नका, तुमचं एकाग्रचित्त होत नाही, तुम्ही हातात हात घेऊ नका, तुमचं लक्ष आमच्याकडे लागून राहणार नाही. बरोबर. हे जे बेसिक पॉइंट आहेत ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बघितली पाहिजेत. बरोबर. ते फेस रिडिंग मध्ये आपण पाहतो. ठीक आहे. आता मला सांगा की काही रेमेडीज तुम्ही सांगू शकाल एखाद्याला पैसा आयुष्यामध्ये पैसा कमी आहे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स त्याला आयुष्यामध्ये येत आहेत तर त्याने काय रेमेडीज घरच्या घरी करू शकेल की ज्याने पैसा तो आकर्षित करू शकेल? हे सगळ्यात महत्वाचं, मी मगाशी जो श्लोक तुम्हाला थोडक्यात सांगितला तोच, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हा श्लोक सगळ्यात मोठं मॅन्डेटरी आहे. म्हणजे मी इथं सांगेल की तुम्हाला अफर्मेशन करणं सगळ्यात गरजेचं जास्त आहे. अफर्मेशन सगळ्यात जास्त महत्वाचं असेल तर अफर्मेशन. मी ते मिळवू शकतो, मी करू शकतो, मी करणारच, मी होणारच. एखादी गाडी घ्यायची तर मी ती गाडी घेणारच. तुम्ही जेव्हा ते घेणार आहे ज्यावेळेला तुम्ही अफर्मेशन क्रिएट करत असता एक ना एक दिवस तरी ते तुमचं सक्सेस होतं. कारण तुम्ही अफर्मेशनच नुसतं करत नाही तर तुम्ही त्या विचारांचा सुद्धा पाठलाग करायला सुरुवात करता. बरोबर. हीच खरी फॅक्ट आहे. आणि मग मन प्रसन्न करण्यासाठीच्या घरातले जे काही साधे रेमेडीज आहेत की तुम्ही भीमसेनी कापूर घरामध्ये प्रज्वलित करावा, तर भीमसेनी कापूरच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल की तो कापूर प्रज्वलित केल्यानंतर घरातले जे काही जीवजंतू असतील त्याचा ऱ्हास होणार आहे आणि घरात ऊर्जा आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे त्याच्यामागे खऱ्या अर्थाने सायन्स आहे की जसं आपण एखादी शांती केली, चला आम्ही मंगळाची शांती केली, रेमेडीज म्हणून सांगितली मंगळाची शांती करायला, तर मंगळाची शांतीत आम्ही काय करतोय, मंगळाच्या आहुत्या घेऊ. मंगळाचा मंत्र आहे धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तंच मंगलम प्रणमाम्यहम. विद्युत कांती समप्रभम तुम्हाला कसं झालं पाहिजे, विद्युताच्या कांतीप्रमाणे झालं पाहिजे. मग त्याचा मंत्र उच्चार तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, स्वतः करू शकता, शांती करून सुद्धा त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीचा रिझल्ट घेऊ शकता. मग त्या असणाऱ्या हवन आपण ज्याला म्हणतो त्या हवनामध्ये आंबा असेल, उंबर असेल, पिंपळ असेल, सौंदड असेल, रुई असेल, आगाडा असेल, चंदन असेल, याच्या आपण आहुत्या देतो, त्याला समिधा म्हणतात. मग त्या समिधा काय करतात तर शास्त्रीय दृष्टिकोनातून असं सांगितलं गेलंय की त्या सगळ्या असणाऱ्या वनस्पतींचा एकत्रित धूर केल्यानंतर
आपल्या घरातले बॅक्टेरिया त्याचा नाश होतो. हो. आणि बॅक्टेरियाचा नाश झाला म्हणजे आपोआपच घर प्रसन्न झालं, आणि घर प्रसन्न झाले की सगळ्या गोष्टी आपोआपच फायद्याच्या झाल्या. म्हणून आम्ही कायमच सांगत असतो की चला तुमच्या पत्रिकेला काही दोष नाही असं समजा, पण तरी वर्षातून एकदा तुम्ही कोणती का होईना पण एक शांती कराच. शांती म्हणून करू नका, ती उदक शांती करा, पण कराच, कारण घरातलं आपल्याला वातावरण खूप छान पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. बरोबर बरोबर. हे बॅक्टेरिया वगैरे जे आहेत तर ते मरतील आणि त्याने आपलं घर. हो निश्चितच. हे बघा, आपण हवन त्या ठिकाणी केलं तरी काही कालखंड आपण सांगतो की मांसाहार बंद करा. हो. मांसाहार बंद करण्याचं कारणच असं आहे की तामसिक आहार आहे, आणि तामसिक आहार हा नसावाच. कारण रागाचं प्रमाण आता बघतोय आपण की छोटी छोटी मुलं सुद्धा फार रागीट झालीत. कशामुळं? तर मांसाहाराचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढल्यामुळं तामसिक आहारामुळं त्या गोष्टी जास्त घडतायत. तर आपण हवन केल्यानंतर सांगतो आपण ठराविक दिवस तुम्ही मांसाहार बंद करा, ठराविक दिवस आपण ती उपासना करा, आणि त्या उपासनेच्या बळावरती निश्चितच आपल्याला ग्रेट अफर्मेशन करता येतं आणि खऱ्या अर्थाने फायदा तिथंच होतो. बरोबर. सो सगळ्यांचं कारण जर तुमच्या बोलण्यात तुम्हाला जे लक्ष देत आहे की आपलं मन शांत असेल, स्थिर असेल, स्टेबल असेल, तर आपण सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. फायनान्शियल मध्ये तुम्ही सांगितलं की अफर्मेशन सगळं मेंटल गोष्टी आहेत. आरोग्यासाठी काही अफर्मेशन आहेत का? काय आहेत ना आरोग्यासाठी सुद्धा. आपण आता मध्यंतरी पाहिलं बघा की एक ट्रेंडिंग मध्ये मंत्र चालला होता, कृष्णांचा मंत्र सातत्याने फिरवला जात होता. तो त्यासाठीच होता खरं तर, की एकाग्र चित्त हेच महत्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीत आजारी असणारा माणूस कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः एवढ्या एका मंत्रावरती सुद्धा नीट होऊ शकतो. म्हणजे त्याला वैद्यकीय उपचार घेतलेच पाहिजे. म्हणजे आताच्या काळात डॉक्टरलाही आपण देवच मानतो. बरोबर. कारण आपण म्हणतो की किडनी स्टोन झाला तरी पटकन पेन किलर दिलं तर थांबेल, तो मंत्राने काय थांबणार नाही. तिथं डॉक्टर चांगला डॉक्टर असेल, प्रतिथयश डॉक्टर असतील तर त्यांना आपण देव मानायला हरकत नाही. बरोबर. पण मंत्र आणि उपचार ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून रोगांवरती चांगल्या पद्धतीचा परिणाम आपण मिळवू शकतो. आजकाल डॉक्टरही म्हणतात की देवाच्या भरोशावरती आहे. हो, शेवटचं तेच ना. म्हणजे वाक्य तेच. मला तर असं कधी कधी वाटतं की एखादा डॉक्टरच बाहेर झाल्यानंतर त्यांनी एक शब्द कायमच शिकावा की मी प्रयत्न केलेत, बाकी डॉक्टरवरती सोडा. असा एक शब्द त्यांच्याकडून पाठ करून घेतलेला असावा, कारण त्यांना सुद्धा त्याचं महत्व माहिती आहे. बरोबर. ती शक्ती दिसत नसली तरी ती कुठंतरी आहे. बरोबर. हे सगळ्यांनीच मान्य केलंय. आता काहींनी मान्य केलं नाही, ती नेमके आपल्या हिंदू धर्मातले, त्याला आपण काही करू शकत नाही. मग आता ती नेमके कुणाची, हा वादग्रस्त विषय होऊ शकतो. बरोबर. या गोष्टी मान्य करणं न करणंपेक्षा त्याच्या आपल्याला आयुष्यामध्ये जे परिणाम दिसतात, आणि ते सगळ्यांना, म्हणजे ज्या व्यक्तीचा विश्वास असेल त्याला ते दिसणारच आहे, पण त्यासाठी त्याचा विश्वास असणं खूप गरजेचं असतं या सगळ्या गोष्टीवरती. मला अजून काही रेमेडीज तुम्ही सांगा की करिअरमध्ये जर त्याला यशस्वी व्हायचं असेल, लग्नासाठी लग्न जुळत नसेल तर त्याने काय करायला पाहिजे, तर या गोष्टीवरती मला थोडंसं सांगा. बघा, मी मगाशी तुम्हाला एक गोष्ट अशा पद्धतीने सांगितली की लग्न करत असताना आपली पत्रिका जितकी गरजेची आहे तितकं आपलं पॅकेज गरजेचं आहे, तितकं आपलं घराणं गरजेचं आहे, आणि गोष्ट म्हणजे आपल्या घराण्याला किती समाजात किंमत आहे ही सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. एखाद्याच्या समाजाच्या बाबतीतच त्याचं फार कम्युनिकेशन नसेल, पाहुण्यांमध्ये जाणं येणं नसेल, आणि पत्रिका खूप छान आहे असं जरी असेल तरी लग्नाच्या बाबतीत अडचण निर्माण होतील. आणि एखाद्या वेळेला बघतोय आपण पत्रिकेचं स्थान लग्नाचं खूप प्रबळ आहे, तर एक साधा शिपाई असेल तर त्याचं लग्न सुद्धा त्याच्या बॉसपेक्षा लवकर होऊन जातं, असंही आपण बघू शकतो. म्हणजे तिथं रेमेडीज कराव्यात, अशा पद्धतीची स्थिती ज्याचं ग्रहमान खराब आहे त्याच्या बाबतीत केल्याच पाहिजेत. आणि त्या रेमेडीज असू शकतील की पत्रिकेतले काही असतील ते शांतीच, आणि बाकी रत्न उपचार. बरोबर. आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण काय करतो जनरली पहिल्यांदा डॉक्टरकडे जातो, 4 ठिकाणी जातो, त्यांचा सल्ला घेतो, पण नाही कुठं सोल्युशन मिळत मग शेवटी आपण ऍस्ट्रोलॉजरकडे जातो किंवा ज्योतिषाकडे जातो. तुम्हाला याच्यावरती काय वाटतं, हे बरोबर आहे? नाही, माझं म्हणणं आहे की अशा बाबतीत पहिल्यांदा तुम्ही ऍस्ट्रोलॉजरचा सल्ला घ्यावा. पण ऍस्ट्रोलॉजर कसा शोधावा हे तुम्ही ते आपणाला पेन के चलो म्हणतात तशा पद्धतीचं थोडंसं वावगं ठरणार नाही. पण तो शिकलेला असावा, त्याचे काही सर्टिफिकेशन असावे, त्याचे काही अनुभव असावेत, आणि मग तो ज्योतिषी असावा. पहिल्यांदा त्याला सुद्धा महत्व द्यावं. कारण आपण डॉक्टरच्या बाबतीत बघतो, एखाद्या डॉक्टरने उपचार केला नाही, जर तो सक्सेस झाला नाही, त्याला फायदा झाला, तर तो दुसऱ्या डॉक्टरकडे जातोय. बरोबर. बघा, दुसऱ्या डॉक्टरकडे त्याला बरं नाही वाटलं तर तो तिसऱ्या डॉक्टरकडे जातोय, पण तो म्हणत नाही डॉक्टरी क्षेत्रात मी आता उभ्या आयुष्यात पाऊल ठेवणार नाही. मग हेच ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत का, एक ज्योतिषी चुकू शकतो, त्याचा अनुभव नसेल. एक ज्योतिषी शिकू शकतो, तो अल्प कालखंडात शिकलेला ज्योतिषी असू शकेल,
पण एखादा तरी तुम्हाला ज्योतिषी भेटेल ना. एखादा डॉक्टर जशा पद्धतीने तुम्हाला नीट करेल तशा पद्धतीने एखादा तरी ज्योतिषी तुम्हाला भेटू शकतो. तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडवू शकतो. मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं वैद्यक शास्त्राला नाव ठेवत नाही तसं आमच्या शास्त्राला सुद्धा नावं ठेवू नका. तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचले नाहीत म्हणून तुम्ही तुमच्यावरती तो भार घ्यावा असं मला वाटतं. बरोबर. रत्नावरती आपल्याला बोलायचं आहे की आजकाल खूप सारी रत्न अवेलेबल आहेत आणि त्यांच्या किमतीही खूप जास्त आहेत आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये म्हणजे डुप्लिकेट किंवा फेक जे रत्न आहेत ते देखील खूप सारे फिरतायत. तर रत्नावरती काय सांगाल, ते किती गरजेचं आहे? हो का, फेक रत्न आणि ओरिजिनलिटी याच्या बाबतीत मी पहिल्यांदा उत्तर तुम्हाला देईन की कोणतंही साध्यात साधं म्हणजे ओरिजिनल रत्नाचं स्क्रॅप म्हणूया आपण. ओरिजिनल रत्न फार मोठ्या स्वरूपाचं असतं आणि ते घडवत असताना पैलू पाडत असताना त्याची स्क्रॅप बाजूला पडते. ती स्क्रॅप सुद्धा ओरिजिनल म्हणून मानली जाते आणि ती स्क्रॅप आहे. ती स्क्रॅपचं जर रत्न घ्यायला गेलं तर किमान 10 ते 15 हजाराच्या पुढची किंमत आहे. आणि डुप्लिकेटच्या बाबतीत आपण म्हणतोय 1000, 2000, 500 देणारी सुद्धा काही लोक आहेत. आता मला सांगा, जर 1000-500 रुपयात जर आयुष्यात बदल घडला असता तर लोकांनी मग सोन्याचे सुद्धा कपडे घालणारी लोक याच्यात होती. मग रत्नांचे कपडे शिवून लोक फिरली असती. पण आपण जर बघितलं की फार मोठे डॉक्टर्स असतील, फार मोठे इंजिनियर्स असतील, फार मोठे राजकीय नेते असतील, फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील, ही रत्न का वापरतात? त्यांच्याकडे काय पैसे कमी आहेत म्हणून रत्न वापरलं जात नाही. रत्न हे खऱ्या अर्थाने मनशांतीचं कारक आहे. आणि परत विषय त्याच्यावरच येतो की मन शांत, त्याची आर्थिक स्थिती उत्तम. बरोबर. आणि उत्तम रंगसंगती. आता मी पुष्कराज धारण केलाय, तर मी पुष्कराज धारण केलाय, मी एका गुरुपदावरती काम करतोय आणि ते आर्थिक स्थैर्याचं सुद्धा कारक आहे. म्हणून मी तो पुष्कराज माझ्या शरीरामध्ये त्या असणाऱ्या पिवळ्या रंगाची आपण ज्याला रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणतो तो आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. सैनिकी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पवळा धारण करावा. अधिकारी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी माणिकरत्न धारण करावं. लोखंडाच्या किंवा चतुर्थ श्रेणी किंवा तिसऱ्या श्रेणीपासून काम करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी नीलम वापरावा असं मी सांगेल. किंवा फार अचानकच श्रीमंती मिळवायची जर त्याला शनी लाभत असेल त्या व्यक्तीला, तर शनीचे ट्रायल्स घेऊन शनीचं नीलम रत्न तुम्ही धारण करू शकता. कारण शनी फार अचानक ग्रोथ देणारा ग्रह आहे. कारण मी सांगतोच पहिल्यापासून की 7.7 काही गंभीर नसते. 7.7 माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि मग 7.7 सुद्धा फळ देते. तसं शनीचं आहे. शनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ देतो. आपण बुधाचं रत्न बघितलं, पाचू बघितला, तर त्या ठिकाणी बुद्धीच्या बाबतीत येत असणारे ताणतणाव त्या ठिकाणी ते दोष बाजूला करू शकतील. म्हणजे माणिकचं झालं आपण सेनापती म्हणून, आपण माणिकच्या नंतर चंद्राचं झालं. चंद्र हळवेपणाचा कारक आहे. आता बघा, ज्याची कर्क रास आहे त्याला चंद्र सुचवला जातो आणि माणिक सुचवण्याचं, मोती सुचवण्याचं खऱ्या अर्थाने कारण असं आहे की त्यांनी शांत झोपावं. कर्क राशीचं खऱ्या अर्थाने महत्व असं आहे की समुद्रामध्ये होणारं जे काही ज्याला आपण भरती आणि ओहोटी म्हणतो ती चंद्राच्या आधिपत्याखाली जाते. बरोबर. तसंच उलतापालत त्या कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तशीच उलतापालत सातत्याने चालू असते. म्हणून त्याला त्या ठिकाणी चंद्राचा सपोर्ट द्यावा, मोत्याचा सपोर्ट द्यावा असं म्हटलं जातं. मोत्यानंतर आला पोवळा. पोवळा ज्याला धाडसानं काम करायचंय, ज्याला जमिनीची खरेदी विक्री करायची आहे, ज्याला प्लॉटिंग बिटिंग आपण म्हणतो एजंट वगैरे, तसं त्या पद्धतीत ज्याला काम करायचं त्यांनी निश्चितच पोवळा धारण करावा. आर्थिक त्याला सोबतता मिळून जाते. ती रंगसंगती त्याच्यावरती काम करते. बरोबर. पुष्कराचं सांगितलं तुम्हाला मी. तसंच शुक्राचं आहे. प्रेमाच्या बाबतीत ज्याला अपयश येत असेल किंवा लग्न होऊन सुद्धा पती पत्नी प्रेम जास्त जनरेट होत नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी हिरा धारण करावा. आपण म्हणतो हिरा हे सदा गेली आहे असं म्हटलं जातं, तर हिरा त्या ठिकाणी काम करतो. आणि मग नीलम अशाच पद्धतीचं तुम्हाला सांगितलं. आणि राहू केतूचं गोमेद घरातले जे काही पितृदोष वगैरे असतील त्यासाठी तो उत्तम पद्धतीचं काम करतो. अचानक येणारं नैराश्य असते, खूप चांगलं चाललंय आणि लिव मी आलोन, आता मला काहीच नको, मला बोलायचं नाही, मला शांत राहायचं, असे जे बोलणार आहेत त्यांनी निश्चितच गोमेद आणि त्या ठिकाणी त्यांचा लसण्याचा म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्स वर रत्न धारण करायचा की त्याच्यामध्ये काही ज्योतिषाचं पण म्हणजे कुंडलीचं काही शास्त्र असतं? कुंडलीचं शास्त्र निश्चितच असतं. बघा, मी एक गोष्ट सांगतो की आता हस्तरेषेचा सुद्धा अभ्यास करणारे खूप लोक आहेत आणि हस्तरेषेच्या बाबतीत आपण बघत असतो की रेषा बदलत असतात. रेषांचा असणारा रंग म्हणजे तो गुलाबी आहे का, त्या ठिकाणी तो चॉकलेटी झालाय का, किंवा जास्त डार्क लाल झालाय का, याच्यावरून सुद्धा प्रिडिक्शन ठरतं. जर एखादा व्यक्ती साधारण 90 किलोचा आहे आणि त्यांनी फार जिम वगैरे केली आणि तब्येत त्याची कमी करून 90 वरून तो 60 वरती आला असेल तर फक्त त्याची तब्येतच कमी होणार आहे का शरीराच्या सगळ्या भागातली चरबी कमी होणार आहे?
सगळ्याच भागातली होईल ना. मग त्या ठिकाणी हाताच्या रेषांचे रंग सुद्धा बदलत असतात, त्यावेळेला प्रिडिक्शन सुद्धा बदलतं. बरोबर. मी ज्योतिषशास्त्रच चांगलं का हे सांगतोय का, त्याचं कारण असं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची जन्मतारीख आणि वेळ बदलण्याचा अधिकार तुम्हालाही नाही आणि एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरला नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं शास्त्र ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगानं पुढे गेलात तर तुमची प्रगती निश्चितच होऊ शकते. बरं, पण आजकाल ज्योतिषशास्त्रावरच मी तुम्हाला सांगतो, आजकाल ट्रेंड आलाय हॉस्पिटलमध्येही तुम्हाला प्रेग्नन्सीच्या वेळेस, डिलिव्हरीच्या वेळेस विचारतात की तुम्हाला काही प्लॅन्ड डिलिव्हरी करायची आहे का. हा दिवस असते, एक टाइम फ्रेम असतो, 4-5 दिवसामध्ये प्रेग्नन्सी होऊ शकते. तर त्या 4-5 दिवसामधला काही टाइम तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे का, काही वेळ स्पेसिफिक पाहिजे का, काही तारीख स्पेसिफिक पाहिजे का, हे प्लॅन करून करायचा ट्रेंड आला. याच्यावरती तुम्हाला तुमचं मत काय? हो, मी असं म्हणेन की त्या गोष्टींना फारसा काही अर्थ नाहीये, पण आजकाल ते खरं वास्तव चाललंय. हो, तुम्ही कर्म बदलू शकाल, कर्माचा सिद्धांत कसा बदलाल? कर्माचा सिद्धांत नाही बदलू शकत. तुमच्या घरातलं वातावरण तुम्ही कसं बदलणार आहात, तुमच्या मुलांवरती करणारे संस्कार कसे बदलणार आहात. नुसतं तुम्ही त्या ठिकाणी सिजर केलंय, त्या फार अतिशय उत्तम मुहूर्तावरती केलंय, तुमच्या घरातलं फार वातावरण चांगलं नसेल तर त्या मुलावरती त्या चांगल्या ग्रहांना सुद्धा परिणाम होणार नाही. बर, त्यामुळे निश्चितच त्याला फारसा आधार नाही. पण मग त्याची कुंडली तर चांगली असेल, कारण त्याने त्या मुहूर्तावरतीच जन्म घेतला असेल. हो, नुसतीच कुंडली आपल्या आयुष्यात यश मिळवून दिलं असं नाही मी म्हणते ना. मी म्हणतोय ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नुसतीच पत्रिका बघून जर ज्योतिषी 100% माणसांना घडवू शकला असता तर मग ज्योतिषांना लोकांनी घरातून उडून गेलं असतं, माझ्याच घरी राहा म्हणून. बरोबर, इतकं सोपं राहिलं नसतं. आणि ज्योतिषी एक तुमची पॉवर बँक आहे. तुम्ही ज्या वेळेला ढासळाल, ज्या वेळेला तुम्ही मानसिक दृष्ट्या खचून जाल, त्यावेळेला तुम्हाला एक सपोर्ट करणारी सिस्टीम आहे, तो ऍस्ट्रॉलॉजर आहे. कारण तो विचार करेल की मी केलेलं प्रिडिक्शन तुम्हाला तंतोतंत लागावं, मी दिलेल्या अंतर्दशा महादशानुसार तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडावा, तुम्हाला त्याचा फायदा व्हावा आणि तुम्ही परत दुसरं कोणाला तरी पाठवावं. म्हणून हा खऱ्या अर्थाने व्यवसाय प्रामाणिकपणे दक्षिणा जरी असेल तर प्रामाणिकपणे तुम्हाला यश मिळावं यासाठी झटणारा एक ऍस्ट्रॉलॉजरच आहे असं मी म्हणेन. प्रामाणिकतेचं मत हे असतं की माझ्या क्लायंटला यश मिळावं, त्याच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर व्हावेत. हो, मग ऍस्ट्रॉलॉजर जगणार कशावरती? बघा, 2-3 दिवसात 7 दिवसात क्रॅश कोर्सेस करून आलेले जे काही ज्योतिषी आहेत, किंवा आता एक नवीन ट्रेंड पण आलाय की रिटायर झाल्यानंतर ज्योतिषी झालेत काही. रिटायरमेंट जर वेळ जात नाही म्हणून झालेले ज्योतिषी आहेत. आता मला सांगा, जे वेळ जात नाही म्हणून ज्योतिषी तयार झालेत ते माणसांना देण्यासाठी नाहीच झाले, त्यांना वेळ जात नाही म्हणून झाले. किंवा जे 2-3 दिवसात 4 दिवसात झाले ते का झालेत? तर ते जॉब्स अवेलेबल नाही ना. आता ज्योतिषांचा ट्रेंड आहे, चला आपण पण ज्योतिषी बनूया म्हणून ते झाले आहेत. मग मूळ ज्योतिषांनी काय करायचं? ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष, 2-2 पिढ्या, 3-3 पिढ्या ज्यांनी ज्योतिषावरती मेहनत घेतली, त्या शास्त्रावरती मेहनत घेतली, त्यांनी कुठं जायचं? आणि या काही लोकांमुळे शास्त्र बदनाम होत आहे असं मी निश्चितच म्हणेन. बरं, तुमच्या परिवारामध्ये 3री पिढी आहे बरोबर ज्योतिषशास्त्रातली. तुम्ही तुमच्या वडिलांकडून काय शिकलात? तुम्ही तुमच्या आजोबांना पाहिलेत का ज्योतिषशास्त्रामध्ये काम करताना? त्यांच्याकडून तुम्हाला काय वारसा पुढे मिळालाय? आमचे आजोबा गीतेचा फार छान पद्धतीनं अभ्यासक म्हणून नावाजलेले होते आणि गीतेतून त्यांनी कर्माच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकवल्या. म्हणजे फार काळखंड त्यांचा आम्हाला भेटला नाही, कारण आम्ही कळतो होतो तेव्हा ते 80 वर्षाचे होते. त्यामुळे त्यांच्याकडनं जे अनुभव मिळाले ते आम्हाला चांगलं जगा, चांगलं वागा, लोकांना चांगले सल्ले द्या, अशाच पद्धतीचे जास्तीत जास्त आम्हाला मिळालं. आणि वडील त्यांच्या हाताखाली ऍस्ट्रॉलॉजर झालेले असल्यामुळं आणि आमच्या लहानपणापासून आपण म्हणतो ना बाळकडू ज्योतिषाचं मिळालं, ते बाळकडू मिळाल्यामुळे आम्ही बघत होतो की त्रासलेले, वैतागलेली लोक आपल्याकडे येत आहेत, आपले वडील त्यांना काहीतरी सांगतायत आणि त्यांचा फायदा होतोय. ते फायदा झाल्यानंतर सुद्धा सांगायला येत आहेत. मी असं दावा नाही करणार की 100% आलेलं सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल, पण निदान 75 ते 80% लोकांना याचा फायदा होतोच. कारण 20% तरी कर्मावरती सोडलं पाहिजे, परत विषय कर्माचाच येतो. म्हणून वडिलांकडनं आम्हाला ते बाळकडू मिळालं आणि त्यानंतर मी वडिलांकडूनही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि पुढे जाऊन मग वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, माझ्या वडिलांनी मला 1 रुपया शिकवला असेल तर मला 50च पैसे येत होतं आणि मग तुला 25च पैसे ज्ञान त्यातलं येईल, तर मग तू त्याच्यापेक्षा इन्स्टिट्यूशनल शिक्षण त्या ठिकाणी घे. आणि मग मी 2009 साली पुणे ज्योतिष परिषद, वसंत दामोदर भट फार प्रतियश ऍस्ट्रॉलॉजर ज्योतिषी आहेत, ज्यांचं दाते पंचांगामध्ये ज्यांच्या बंधूंचं भविष्य दरवर्षी येत असतं, त्यांच्याकडून आम्ही मग ह्याचं शिक्षण पूर्ण केलं. बर, 2009 साली. 2009 साली, ठीक आहे. तर आता या मागच्या 16-17 वर्षाचा कालावधी झाला तुम्ही ज्योतिष शास्त्रामध्ये आहात, तर याच्यामध्ये तुम्हाला अशी एखादी केस आठवते की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप मेहनत केली, तुम्ही खूप चांगला सल्ला दिला किंवा रेडीमेड एव्हिडन्स त्या दिल्या, पण यश काही आलं नाही, अशी एखादी अपयशाची स्टोरी आहे? अपयश येऊ शकतं,
म्हणजे मी तसं मगाशी तुम्हाला हो. सांगितलं की ज्योतिषाने 100% दावा कधीच करू नये, कारण हम्म. आपण सांगितलेली प्रत्येकच गोष्ट समोरचे ऐकतील असं नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे मी एक ज्योतिषी झालो, माझ्याबरोबर माझी मिसेस कीर्ती पाठक, ही पण हो. ऍस्ट्रॉलॉजर झाली, हो ती पण विशारद आहे, तिने शास्त्री पुढे केलं, मला सिनियरिटी झाली. हो अनेक कठीण प्रसंगामध्ये ती पत्रिका मला सॉर्ट आउट करण्यासाठी मदत करते. बरं. कठीण प्रसंगामध्ये एखाद्या पत्रिकेवरती आमचे 2-2 दिवस सुद्धा त्या पत्रिकेवरती पॉईंट्स ऑफ व्ह्यू काढत असतो, आणि मग त्याच्यावरती मेहनत घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तीने जर तो गायडन्स ऐकला नाही तर मात्र मग त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा निगेटिव्ह ऐकायला मिळतं. बरं, असं एखादं उदाहरण की ज्याच्यामध्ये एखाद्याचं आयुष्य बदलून गेलं हो, आयुष्य पॉझिटिव्ह वे मध्ये? हो, आयुष्य बदलून गेलेली शेकडो उदाहरणं मी देऊ शकतो, की जॉबच्या संबंधी स्ट्रगल हम्म. करणारी काही लोक आहेत, हो किंवा कुटुंबामध्ये वादविवादाची स्थिती असणारी काही लोक आहेत. हम्म. म्हणजे कसं राहावं, कसं. हम्म. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जेवढं आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना बोलतोय तितकं सायकोलॉजी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावी लागते. बरोबर आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा 30% सायकोलॉजीचा अभ्यास केलाच जातो. जर तो केलाच नाही तर ऍस्ट्रॉलॉजर होऊ शकणार नाही. हम्म. आणि मग आपण त्या घरातल्या व्यक्तीने कसं राहावं, कसं वागावं. एखाद्या मुलाच्या स्वराशीत उद्योग, व्यवसाय, नोकरी नसतेच, अशा काही लोकांना मी गाव सोडण्याचा सल्ला दिलाय. हम्म. आणि ते गाव सोडून गेल्यानंतर, म्हणजे कायमचं नव्हे, आपल्या उपजीविकेसाठी गाव सोडून गेल्यानंतर ते यशस्वी झालेत सुद्धा. हा. हम्म. अशी खूप उदाहरणं सांगता येतील. बरं, एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, अंधश्रद्धा आणि श्रद्धा. तर तुम्हाला याच्यातला फरक कसा जाणवतो, आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ज्योतिषावरती अंधश्रद्धा ठेवायची की श्रद्धा ठेवायची? ज्योतिषावरती श्रद्धाच असली पाहिजे. हा अंधश्रद्धाचा उगम कधी झालाय? श्रद्धेचा उगम तर वेदांपासून आहे. हो. आपले संत वगैरे पूर्वीपासून सांगत होते की तुम्ही चांगल्या गोष्टींचं आचरण करा. म्हणजे तुकाराम महाराजांनी काही ज्योतिषांवरती टीका सुद्धा केलेली आहे, काही ज्योतिषांवर टीका सुद्धा केली, आणि ती टीका त्यांची त्यावेळेला खरं तर योग्य होती असे मी म्हणेल. कारण त्या काळातल्या विचारसरणी, आपण म्हणतो की आता कोंबडं, बकरं, लिंबू, मिरच्या, बाहुल्या, टाचण्या याच्याकडे घेऊन जाणारे खूप लोक आहेत. तर निश्चितच त्या बाजूला लोकांनी जाऊ नये, उपासनेला महत्व द्यावं, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, अशा पद्धतीनं जर उपासना करत गेलं तर श्रद्धाच तुम्हाला खूप काही देत असेल. कारण अंधश्रद्धेचा उगम फक्त चुकीच्याच गोष्टींमधून झालाय, आणि पंचांगात कोणत्याही पद्धतीचं अंधश्रद्धाचं कोणतं असावं असं काहीच दिलेलं नाही. बरोबर. शास्त्रातही अंधश्रद्धेच्या बाबतीत काय दिलेलं गेलेलं नाही. मग अंधश्रद्धा पसरवल्या कोणी? तर परत मुद्दा आपला त्याच गोष्टीवर येतो की आपण म्हणतो, खेडेगावात म्हणलं जातं की अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं काही ज्ञान देऊ शकणार नाही. तर अर्धवट ज्योतिषांनी त्या ठिकाणी लोकांना मिसगाईड केल्यामुळं या शास्त्राच्या संबंधीच्या श्रद्धा लोकांमधल्या कमी झाल्यात. बरोबर बरोबर. तुम्हाला आता पुढचे 10 वर्ष 15 वर्ष कसे दिसतात ज्योतिषशास्त्राचे? आणि ज्योतिषशास्त्र अनादी काळापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं चालणार आहे. बरोबर. मागच्या 4 वर्षापासून जर पाहिलं तर थोडासा जास्त ट्रेंड आलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सारे रील्स व्हायरल होतात, नवीन नवीन स्टार्टअप्स येत आहेत, खूप सारे लोक इथं इन्व्हेस्ट देखील करतात, जेणेकरून एक मेन स्ट्रीम मध्ये आलेलं आहे ज्योतिषशास्त्र आता. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला विचारायचं होतं की पुढचे 5-10 वर्षामध्ये अजून किती? ज्योतिषशास्त्र एक आधार आहे. हो. तो जगण्याचा आधार आहे, तो वैचारिक आधार आहे, तो मानसिक आधार आहे, आणि तो आधारच आहे. हो. प्रत्येक ज्योतिषी आपल्या क्लायंटला सक्सेस व्हावंच अशा पद्धतीनं ट्रीट करणार आहे. आता रील्स वगैरे आपण म्हणतोय, आता तो अल्गोरिदम क्रिएट होतोय, आणि खरं तर त्या रील्समुळेच आमच्या व्यवसायात खूप चांगला फरक झालाय असं मी म्हणेन. बरोबर. पण त्या ठिकाणी रील्स मधून केलेले उपाय हे निश्चितच प्रत्येकाला लाभदायक होतील असं नाही. कारण ती तुमच्या राशीला लाभेल का, ती तुमच्या एकंदरीत तुमचं राहणीमान, तुमचा व्यवसाय त्याला ते लाभेल का, तर हे निश्चितच सांगता येणार नाही. म्हणून माझं मत असं आहे की इंस्टाग्रामवरती आलेले जे काही उपाय असतील ते उपाय न करता आपल्या जवळच्या गुरुजींकडून कोणत्याही पद्धतीचे उपाय घ्यावेत, आणि त्या साधनेला खूप महत्व द्यावं. आपल्याला यश निश्चितच मिळून जाईल. बरं, मला शेवटचे काही रॅपिड फायर प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. कुंडली की कर्म? कर्म. कर्म. का बरं कर्म? कारण कर्म चांगलं असेल तर कुंडली काम करेल. बरोबर. कुंडली कामच करते, पण एखाद्या व्यक्तीला झोपेतून उठायचंच नाही आणि कुंडली घेऊन गेला एखाद्या गुरुजींकडे तर त्याचा फायदा होणार नाही. त्याला कर्माला तितकंच महत्व द्यावं लागेल. ज्योतिषी सुद्धा कर्मालाच महत्व देतो, आणि कर्म आणि ज्योतिषी एकच. बर. पारंपरिक पंचांग की AI ऍप्स मधून जे पंचांग निघतं, ऍस्ट्रॉलॉजी निघते, ते तुम्ही काय प्रेफर कराल? तर पारंपरिक पंचांगच मी रेफर करेल. हे बघा, मी एक सांगेल की उद्या होणारं जे ग्रहण आहे, या ग्रहणाच्या वेळा आणि संपणाऱ्या वेळा ह्या माझ्या पंचांगाने 1 वर्ष आधी काढल्यात, आणि नासाला त्यासाठी रात्रंदिवस करोडो रुपयाचा खर्च करून बायनोक्युलर्स लावून ठेवावे लागतात. शेवटी त्यांना पंचांगाचीच तारीख आणि वेळ सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, आणि त्या तंतोतंत जुळतात. माझं पंचांग हे शास्त्रापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं पुढं काम करतंय असं म्हणेल, आणि पुढं कामही करेल. ग्रेट. श्रद्धा की संशय?
ज्योतिषशास्त्रावरती? श्रद्धाच निश्चित चांगली, कारण संशय कोण घेऊ शकतो? अनेक ठिकाणी अनेक लोकांचे अनेक उपाय केल्यानंतर जसं आपण म्हणतोय की दही खाल्लं आणि त्याच्यावरती कोको कोला पिला तर मग डिहायड्रेशन होईल किंवा शरीराचे बरोबर. काही विकार तयार होतील. तर तुम्ही त्या ठिकाणी एक ज्योतिषी असावा, एक गुरुजी असावा, एक सल्ला असावा आणि निश्चितच एक सल्ला आपले भाग्य बदलू शकतो. बरोबर. हातामध्ये जास्त रत्न घालायला पाहिजे की फक्त एकच रत्न असावा? एक किंवा फार फार तर 2, त्यापेक्षा जास्त नको? बिलकुलच नाही. बरं. जसं तुम्हाला काही शत्रू आहेत, मला काही शत्रू आहेत, जसं प्रत्येक व्यक्तीला काही शत्रुत्व आहे तसं त्या राशींना सुद्धा काही शत्रुत्व एकामेकाच्या ग्रहांचं आहे जे पंचांगामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे एकामेकाचे शत्रू ते निश्चितच नसावेत आणि मित्रांची सुद्धा भर त्याच्यामध्ये जास्त नसावी, कारण आपण म्हणतोय की जे मित्र असतील ते मित्र सुद्धा अति प्रमाणात झाले तर घातक ठरू शकतील. 1 किंवा 2. बरं सर, धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला टाइम दिला, बोल मराठीला टाइम दिला. म्हणजे ज्योतिषाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदलला या पॉडकास्टच्या नंतर. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जर एका ज्योतिषाचा सल्ला घ्यायचा असेल, अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घ्यायचा असेल, तर मी सरांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल. तुम्ही त्यांना एकदा कॉल करा, तुमचे जे काही मनामधले प्रश्न असतील त्यांना विचारा, तुम्हाला नक्कीच चांगला सल्ला मिळेल याची माझी खात्री असेल. सो धन्यवाद. नमस्कार.